जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। आज मी महाराष्ट्रातील लोकांना, देवी भक्तांना आध्यात्मिक क्षेत्रामधील असं सत्य सांगणार आहे, जे सत्य आध्यात्मिक क्षेत्रातीलच कित्येक लोकांना माहीत नाही आहे। महाराष्ट्रासहित भारत देशामध्ये गुरुदेव दत्तांची जागृत आणि पुरातन मंदिरे आहेत आणि यांची साधना आराधना करणारे लाखो लोक आहेत। आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुदेव दत्तांचे अवतार म्हणून नवनाथ या देवांना मान्यता आहे। याच्यामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ असे 9 नाथ येतात। हे अंतिम सत्य आहे। परंतु आज महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी गुरुदेव दत्तांच्या अवतारामध्ये दिशाभूल करून गुरुदेव दत्तांचे अवतार म्हणून स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांच्या वाऱ्या करण्यास महाराष्ट्रातील लोकांना सांगितलं जात आहे। कोणत्या देवाची भक्ती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे। माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे गुरुदेव दत्तांचे अवतार नवनाथ आहेत। मी महाराष्ट्रातील लोकांना असं आव्हान करतो, जर तुमचे आदर्श देवता गुरुदेव दत्त असतील, तुम्ही गुरुवार हा उपवास धरत असाल, तर तुम्ही गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यावं आणि गुरुदेव दत्तांच्या मंदिरानंतर तुम्ही नवनाथ या देवतांच्या वाऱ्या करण्यास प्राधान्य द्यावं। याच्यामुळे तुमच्या अडीअडचणी कमी होतील। ही गोष्ट मी एवढ्यासाठी सांगत आहे की आज काही लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप दिशाभूल करत आहेत। सत्य लोकांना सांगितलं जात नाही आहे। गुरुदेव दत्त हे आदिनाथाचे प्रमुख अवतार आहेत। आदिनाथ देवादिदेव महादेव आहेत आणि महादेवाच्या सर्व अवताराचं पूजन अमावास्येदिवशी केलं जातं। तुम्ही गुरुदेव दत्तांची वारी भक्ती करण्याची असल्यास तुम्ही गुरुवारी गुरुदेव दत्ताच्या दर्शनाला जावं आणि अमावास्येदिवशी तुम्ही गुरुदेव दत्त आणि नवनाथ या देवतांच्या वाऱ्या केल्यास ते अत्यंत शुभ फलदायी। आदेश आदेश आदेश। जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव।